प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे यानं केलेल्या एका व्हिडिओमुळे सध्या चांगलाच वाद रंगलाय। दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात अलिशान इमारतीत विक्रीसाठी असलेल्या फ्लॅटचा व्हिडिओ भावेश कावरेनं सोशल मीडियावर शेअर केला। मांसाहार करणाऱ्या मराठी लोकांना फ्लॅट मिळणार नाही अशा अटीची जाहिरात भावेश कावरेनं या व्हिडिओमार्फत केली। यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। मांसाहार करणाऱ्या मराठी लोकांना घर नाकारल्यावरून मनसेनंही आक्रमक पवित्रा घेतला। भावेश कावरेवर टीका झाली। या वादावर भावेश कावरेनं स्पष्टीकरण सुद्धा दिलं। यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांना भेटून भावेश कावरेनं आपली बाजू मांडली आहे। राज ठाकरेंची भेट न मिळाल्यानं भावेश कावरेनं अमित ठाकरेंची भेट घेतली। अमित ठाकरेंनी यावेळी भावेश कावरेला नेमके कसे खडेबोल सुनावले तुम्हीच ऐका। मला कोणाला दुखवायचं असं हे नव्हतं, उलटं दुखवलंच आपण। त्यांनी दोन्ही दुखवायला गेले त्यासाठी माफी। तुला कळतं तू काय केलंस? मी परत सांगतो, तू आज का आलास मला माहित नाही, पण खूप छोटी गोष्ट आहे आमच्याकडे। मुंबईत तुला अडचणी कळतात काय? त्यासाठी वगैरे रील्स करतोय कव्हर अप करायला। हे कव्हर अप करायला हे कळतंय, हे ह्याच्या आधी केलं असं मला बरं वाटलं असतं। पोस्ट केली तूच केलंस ना? चुकी झाली तुला काय बोललाय सर, मी तुम्हाला सांगतो या मुंबईत खूप अडचणी आणि आम्ही ह्याच्याकडनं डायव्हर्ट होऊन हे मला वाटतं तुमच्यासाठी मुलं वापरणार डायव्हर्ट करायला। म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलेलं कुठेही धर्मावर जायचं नाही, कुठेही जातीवर जायचं नाही। जो मुलगा बोललाय त्याच्यावर फोकस करा, कारण तुम्हाला कळली पाहिजे आमची ताकद रस्त्यावर एवढी आहे ना की तो वार पण तेवढा मोठा दिसतो, पण समोरच्यांनी ज्या उंगल्या केल्यात त्या नाही दिसत। म्हणून मी भावेश तुझ्यावर ज्या वेळेला फोकस केलं, तुला कळल्या काय तुझ्या चुका, आणि मला तुझे जे पुढचे व्हिडिओज जे आले एक्सप्लेनेशनचे ते पण नाही आवडले। तू जे बोललायस ते अतिशय चुकीचं आहे आणि माझ्यासकट तू अख्ख्या मुंबईकरांना दुखवलंयस। सगळ्यांची माफी मागायची तुला कारण न देता। त्यामुळे तो व्हिडिओ नेमका का केला असा जाब विचारत सगळ्या मुंबईकरांची माफी मागायची असं अमित ठाकरेंनी भावेश कावरेला सुनावलं। यानंतर माध्यमांसमोर येत भावेश कावरेनं माफी मागितली। तो नेमका काय म्हणाला तेही ऐका। हे संभाषण झालं की मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं तुझ्या या वाक्यामुळे, तर मुंबईकरांची आणि मी त्यांची मनापासून माफी मागतो। पोलीस ठाणे स्टेशनमध्ये देखील तक्रार मनसेने केलेली होती, तुमची आंदोलन मनसेने केलेलं होतं आणि स्टेटमेंट देखील पोलिसांनी रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला बोललेलं होतं। कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे, कसं पाहताय? बघू आता काय होतं पुढे, पण परत एकदा 2 शब्दात सांगतो की ह्या वाक्यामुळे कुठल्या मुंबईकरांच्या मनाला दुखवलं असेल तर मी मनापासून त्यांची माफी मागतो। 2 शब्दात म्हणताय, हे उपासात्मक म्हणायचं का? नाही, मला काही वाद वाढवायचा नाही आहे। ओके, शब्दाला शब्द नाही द्यायचा, म्हणून मी आता काय नक्की भूमिका ओव्हरऑल सगळ्या गोष्टी यापुढे काय करणार? ह्याच्या पुढे मी प्रत्येक मराठी माणसाला मी आत्तापर्यंत घर देत आलो आहे, पुढे देत राहणार आणि पुढेही मराठी माणसांना घर देत राहणार। घरासंदर्भात त्या ज्या घरासंदर्भात वक्तव्य केलं होतं ते घर व्हेजिटेरियनलाच असेल की नॉन व्हेजिटेरियन? ते घर विकलं गेलेलं आहे, त्या कस्टमरने टोकन सुद्धा दिलेलं आहे आणि मला त्या विषयावर आता बोलायचं। तुम्ही नॉनव्हेज खात नाही का? माझे चिकनचे दुकानं आहेत, तर माझ्याही चिकनच्या दुकानावर जे कस्टमर्स चिकन खायला येतात त्यांचंही मन दुखावलं असेल तर मी त्यांचीही माफी मागतो।